नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रिय. गणपतीपुळे परिसर पर्यटकांनी फुलला. अवकाळी पावसामुळे जंजिरा किल्ला बंद. खंडाळा घाटातील गारमाळ गावी रानगव्याची भीती. दाभोळच्या खाडीत हाऊसबोटकडे पर्यटकांचा ओढा. अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आणखी 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने उत्तरेकडून मार्गस्थ होऊन पश्चिमेला अरबी समुद्रात ठाण मांडली आहे. समुद्रात चक्रीवादळ सदृश्य स्थिती आहे. त्यामुळे मासेमारी ठप्प झाली आहे. याचा परिणाम बाजारपेठांवर होत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान बदलाचे संकेत दिसू लागले आहेत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 3 दिवसांपर्यंत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात रात्री व पहाटेच्या सुमारास वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिवाळीची शाळांना सुट्टी असल्याने सध्या गणपतीपुळे येथे पर्यटक दिवाळीची सुट्टी साजरी करत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक गणपतीपुळे येथे आलेत. कुटुंबासहित पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटक दिसत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. पोलीस उत्तम सेवा देत आहेत. समुद्रावरून येणाऱ्या मतलई वाऱ्यांचा वेग वाढल्याने किनारपट्टीवर थंड वातावरण असते. याचा फायदा पर्यटकांना होतोय. त्यामुळे एका दिवसासाठी आलेले पर्यटक अधिक दिवस थांबून गणपतीपुळे परिसरातील इतर पर्यटन स्थळे पाहण्याचा आनंद घेत आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण, वादळ, वारा आणि विशेषतः सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस यामुळे मुरुड जंजिरा पर्यटनात जंजिरा किल्ला बंद ठेवण्यात आला असल्याने दिवाळीच्या सुट्टीत आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला असून याचा पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या जलवाहतूक व्यावसायिकांना फटका बसलाय. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खोरा बंदर, राजपुरी बंदर, दिघी बंदर या ठिकाणाहून जलवाहतूक सुरू असते. दिवाळी सणात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची रेलचेल दिसून येत होती. मुरुडमधील सर्व हॉटेल्स, लॉज हाऊसफुल झाल्याने पार्किंग लॉट ठिकाणी काहींना रात्र काढावी लागली. अवकाळी पावसामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. अचानक आलेल्या या पावसामुळे बंदर खात्याने जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांना जंजिरा किल्ला पाहता आला नाही. खोपोली घाटमाथ्यावरील डोंगरावर व खंडाळा घाटाच्या कुशीत गारमाळ हे निसर्ग सुंदर गाव आहे. धनगर समाजाची मोठी वस्ती या गावात आहे. आज सकाळी म्हशी चरण्यासाठी गारमाळ जंगलात गेल्या होत्या. त्यांच्या मागे म्हशी राखणारे देखील होते. अचानक म्हशींच्या कळपात रानगव्याचे दर्शन झाल्याने म्हशी राखणारे यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गवा हा म्हशींच्या कळपात येथील रस्त्यावर वावरताना ग्रामस्थांना दिसला. गारमाळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असून या जंगलात अनेक वन्यजीव प्राणी आहेत. मात्र हा रानगवा अचानक या जंगलातून मानवी वस्तीमध्ये आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हाऊसबोट म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती केरळची अलेप्पी बॅकवॉटर किंवा काश्मीरची डल लेक. पण आता अशीच आलिशान हाऊसबोट आपल्या कोकणात अवतरली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा आता हाऊसबोटकडे वळू लागलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे राज्यातील पहिला हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प कोकणातील पर्यटन क्षेत्रासाठी नवा मैलाचा दगड ठरणार आहे. दाभोळची विस्तीर्ण, शांत आणि नयनरम्य खाडी आता पर्यटकांना एका वेगळ्याच अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या या हाऊसबोटमध्ये आहे AC रूम्स, प्रशस्त बेडरूम, किचन, डायनिंग हॉल आणि कोकणी चवीच्या पदार्थांनी भरलेलं आकर्षक रेस्टॉरंट. एकूण 8 सुसज्ज रूमसह ही महाराष्ट्रातील पहिली आणि सर्वात आधुनिक हाऊसबोट ठरली आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी ही एक अविस्मरणीय लक्झरी अनुभव यात्रा ठरणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.